तून पार्थ पवार, सुनेत्रा पवार आणि रुपाली चाकणकर यांच्या नावाची चर्चा होती। काही दिवसांपूर्वी बारामतीमध्ये एका कार्यकर्त्याने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी अजित पवारांकडे केली। आता बारामतीमधून सुनेत्रा पवार यांच्या लोकसभा एंट्रीची नांदी झाली आहे। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांची माहिती आणि कार्याचा आढावा घेणारा विकास रथ शहरात फिरतोय। या माध्यमातून सुनेत्रा पवारांनी केलेल्या कामाचा आढावा मांडला जातोय। यावरून आता सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांमध्ये येत्या लोकसभा निवडणुकीत तगडी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे। आणि मला जाणीव आहे तुम्ही मला कुठेही अंतर त्या ठिकाणी देणार नाही। त्याच्यामध्ये उमेदवार कोण असेल हे लवकरच तुम्हाला काही दिवसात कळेल, परंतु जो कोणी उमेदवार असेल तो उमेदवार म्हणजे मी व्यापारी मेळाव्यात पण सांगितलं, तो उमेदवार हा अजित पवारच उमेदवार आहे समजून तुम्ही त्या ठिकाणी प्रत्येकाने ते काम केलं पाहिजे। आता विरोधात खासदार देण्याची जबाबदारी ही भाजपने मुद्दामून अजितदादांवर टाकलेली आहे। जे आजपर्यंत भाजपला जमलं नाही ते दुर्दैवाने आता भाजप कुटुंब आणि पार्टी फोडल्यानंतर करत आहे, ते म्हणजे पवार विरुद्ध पवार। बारामती लोकसभेचा महायुतीचा उमेदवार अजितदादांनी दिलेला उमेदवार 60% वर मतं घेऊन निवडून येईल इतका विश्वास मी तुम्हाला सांगतो।